सो हमारे साथ एक और स्टूडेंट है महाराष्ट्र से ही अँड इंट्रोड्यूस युअर सेल्फ की तू कुठला आहे आणि काय नाव तुझं मी शुभम सोनूने. आम्ही हिंगोली जिल्ह्यातून येतो. आणि गाव वगैरे तुझं गाव दुर्गसावंगी आहे. ओके. आणि तू इमॅन्युअल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी का बरं चूज केली? पहिले तर जेवढं मी रिसर्च केलं होतं तर रशियामध्ये 4च फेडरल युनिव्हर्सिटी आहेत जे MBBS शिकवतात. आणि तिथलं जे टेम्परेचर होतं ते मला वाटलं की थोडं प्लेझंट आहे, थोडं चांगल्या पद्धतीनं सूट होऊन जाईल म्हणून मला. ओके. आणि म्हणजे तुला असं कोणी फोर्स केलं होतं का की फक्त इमॅन्युअल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीज चूज कर, दुसऱ्या युनिव्हर्सिटी चांगल्या नाही, किंवा तुला ऑप्शन्स दिले गेले होते व्यवस्थित? मला ऑप्शन्स दिले होते सरांनी. मी सरांकडे येण्याच्या आधी पण दोघा-तिघांना बोललो होतो, तर मला सगळे म्हणत होते इमॅन्युअल तुला भेटूच शकत नाही म्हणून, तू त्याला सेकंड प्रायोरिटी ठेव, फर्स्ट प्रायोरिटी ठेवू नको. पण मी सरांना बोललो, सर म्हणले आपण ट्राय करून टाकू, 50-50 पकड म्हटले, नाही झालं तर मग आपण बॅकअप ठेवू. पण बॅकअपचं मला कामच नाही पडलं काही, म्हणजे ॲडमिशन लेटर पण नाही आलं, बॅकअपचं काहीच नाही, इमॅन्युअलचं आलं आणि सर्व इमॅन्युअलचं होऊन गेलं. ओके ओके ओके. आणि तुला म्हणजे काय 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 पर्स्पेक्टिव्हमुळे चांगली वाटली युनिव्हर्सिटी? काय प्लस पॉईंट्स वाटले तुला, आवडले त्या युनिव्हर्सिटीबद्दल? एक तर स्टार्टिंगला मी असं बघितलं की सर्वच युनिव्हर्सिटी म्हणत होता इंग्लिश मीडियम आहे म्हणून, पण जेव्हा थोडं जास्त रिसर्च केले तेव्हा समजलं की 3 वर्ष इंग्लिश आहे, 3 वर्ष रशियन आहे. तर मग ते समजलं की इमॅन्युअलमध्ये 6 वर्ष. म्हणजे खूप जास्त जे एजंट्स असतात, कन्सल्टंट्स असतात, ते नेहमी डायरेक्टली सांगतात की हा इंग्लिश मीडियम आहे, पण ॲडमिशन झाल्यानंतर माहीत पडते मुलांना की बायलिंग्वल आहे, रशियन इंग्लिशमध्ये शिकवलं जाते. तर आणखी काही प्लस पॉईंट्स या युनिव्हर्सिटीबद्दल? आणखी काही प्लस पॉईंट म्हटलं तर ते सिटी एक मला थोडी अट्रॅक्टिव्ह वाटते. आणि युरोपियन कल्चर आहे त्याच्यामध्ये थोडं तर एकदम खरंच म्हणजे ब्युटिफुल सिटी आहे आणि फिरायसाठी खूप जागा वगैरे आहे तिथे, आणि ओशन वगैरे आहे, तर म्हणजे चांगली सिटी आहे. आणि सिटी इतके इम्पॉर्टंट नाही आपल्याला, आपला मेन मोटिव्ह हा आहे की आपण तिथे जातो आहे तर चांगला अभ्यास झाला पाहिजे. चांगला अभ्यास झाल्यानंतर इथे FMG क्लिअर करायची आहे, कारण की आपले मम्मी पप्पा आपल्याला खूप मेहनतीचं शिकवत आहेत, तर त्याचं आपल्याला पुण्य करून देणं आहे त्या गोष्टीचं. ठीक आहे. तर माझं तुझं हेच म्हणणं आहे की चांगला अभ्यास कर, मस्त अभ्यास कर, एन्जॉय कर. तुझी जे MBBSची अब्रॉडची लाईफ आहे, माझ्या इकडून खूप शुभेच्छा तुला. ठीक आहे. आणि सर तुम्हाला काही म्हणायचं आहे? आपला मुलगा जातो आहे रशियाला, त्याला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. हे आम्ही युनिव्हर्सिटी निवडताना बऱ्याच आम्ही ऑनलाईन रिसर्च केलं, त्याच्यावर शोधत होतो. मग तेव्हा आम्हाला डॉक्टर्स क्युरी याच्याबद्दल माहिती कळाली, आणि त्यानेच स्वतः डॉक्टर्स क्युरीबद्दल आम्ही ते व्हिडिओ बघून तुमचे सर्व काही त्याच्याबद्दल माहिती घेतली, आणि ठरवलं आम्ही की आपल्याला जर जायचं असेल तर डॉक्टर्स क्युरी यांच्यामार्फतच आपण जायचं आहे. आणि पुढील जे कॉलेज निवडायचे होते, तर ते जे काही युनिव्हर्सिटी निवडायची होती ते आम्ही संपूर्णपणे त्याच्यावर सोडून दिलं होतं की तू जे काही तुला युनिव्हर्सिटी आवडेल तर ती तू निवडू शकतो. आणि डॉक्टर्स क्युरीमधून आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं आहे. आमच्या प्रत्येक वेळेस जे काही समस्या होत्या, प्रश्न होते, अडचणी होते, त्याला वेळोवेळी त्यांनी आम्हाला रिप्लाय देऊन माहिती दिली, आमचं समाधान केलं आहे. त्याबद्दल आम्ही सर्वांचे, तुमच्या टीमचे आभारी आहोत. आम्ही म्हणजे आभारी असतात तुम्ही. हो. आणि सर म्हणजे जे नवीन मुलं येणार आहे, जसं आता फर्स्ट इयरला आपला मुलगा जातो आहे, आता हा सेकंड इयरला जाईल, तसंच फर्स्ट इयरला जे मुलं येतील, जे नवीन स्टुडंट्स आहेत, तर त्यांना काय रेकमेंड कराल तुम्ही, म्हणजे डॉक्टर्स क्वेरी किंवा इमॅन्युअल? आत्ताच काही लोकांनी, बरेच जणांनी आम्हाला विचारलं की तुम्ही कोणाच्या माध्यमातून गेले, तुम्हाला कोणी नंबर सांगितला किंवा संपर्क कसा केला. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून हे शोधलं, आणि त्याच्यामधून आम्ही ते त्यांना डॉक्टर्स क्युरीमार्फतच जायचं हे ठरवलं. तर मी इतर पालकांना सांगू इच्छितो की आम्ही दिल्लीला कधी पण आलो नव्हतो, ऑफिस बघितलं नाही, प्रत्यक्ष संपर्क झाला नाही, भेट झाली नाही. फक्त आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तुमचे जे काही पूर्वीचे व्हिडिओज होते ते आम्ही सर्व पाहून त्याची माहिती घेऊन, आणि त्याच माध्यमातून आम्ही सर्व ॲडमिशन वगैरे प्रक्रिया सर्व काही राबवली, केली, आणि ती सर्व यशस्वी झाली. तर ज्या पालकांना आपल्या मुलांना विदेशामध्ये किंवा रशियामध्ये पाठवायचं आहे तर त्यांनी डॉक्टर्स क्युरी यांच्या माध्यमातून पाठवावं. एकदम विश्वसनीय आणि सर्व प्रश्नांचे तुमचे निराकरण करणं, समस्या सोडवणं, ह्या सर्व बाबी येथे केल्या जातात. आणि 100% गॅरंटी, म्हणजे तुम्हाला जे काही कॉलेज असेल किंवा युनिव्हर्सिटी असेल तर ते त्याचं पूर्णपणे ॲडमिशन करून देणं, सर्व प्रक्रिया राबवणं, सर्व प्रत्येक प्रक्रियेमध्ये ते आपल्याला मदत करतात. खूप धन्यवाद. आणि तुला काय वाटते, म्हणजे तुला जे सर्व्हिसेस आमच्याकडून मिळाल्या, विजा किंवा तुमची एंट्रन्स एक्झाम म्हण,
की सगळ्याच गोष्टीत म्हणजे तुला असं कुठं डिसअपॉइंटमेंट मिळाली की मी यार हे कन्सल्टन्सी चूज नाही करायला पाहिजे असती किंवा मला यांनी हेल्प नाही केली कुठे, असं काही वाटलं तुला? नाही तसं काहीच नाही वाटलं. उलट माझा PCC यायला फार लेट झाला होता. मी आता थोड्या दिवसाआधी PCC पाठवला होता आणि सरांनी तरी तो अपोस्टाईल करून घेतला आणि मला आता हँडओव्हर करून टाकलं. ओके. सो थँक्यू व्हेरी मच तुमच्या व्हॅल्युएबल रिस्पॉन्ससाठी. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक तुझ्या फ्युचरसाठी खूप जास्त. आणि बस अभ्यास करायचा, सगळ्या काही गोष्टी साईडला ठेवायच्या, एन्जॉय पण करायचा, पण अभ्यास जास्त मेन प्रायोरिटी असला पाहिजे आपण. ठीक आहे.